श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आजच्या जगण्यात माणूस रोज अनेक चेहऱ्यांना भेटतो. त्यातलं काही चेहरे हसरं असतात, काही चेहरे आपुलकीचं असतात, आपुलकीचं वाटतात, तर काही आपल्या शब्दांवर विश्वास ठेवायला लावतात. पण श्रोतेहो, काळ पुढं सरकला की अनेक चेहऱ्यामागची खरी ओळख ही आपल्याला उलगडत जाते. सुरुवातीला जवळ वाटणारी माणसं कधी कधी अंतर ठेवायला लागतात. आपल्यासाठी वेळ काढणारी माणसं कधी आपल्यालाच ओझं समजायला लागतात. आणि श्रोतेहो, आपल्या सुखात हसणारी माणसं कधी कधी आपल्या प्रगतीकडं वेगळ्याच नजरेनं पाहू लागतात आणि आपल्याला कळत सुद्धा नाही. श्रोतेहो, जीवनात प्रत्येकाला जपताना आपण अनेकदा स्वतःलाच विसरतो. कोणाचं मन दुखू नये म्हणून आपलं मन दाबून ठेवतो. कोणाशी नातं तुटू नये म्हणून स्वतःचा मान बाजूला ठेवतो. आणि कोणाला आपल्याबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून सतत स्पष्टीकरण देत राहतो. पण श्रोतेहो, एका टप्प्यावर मन थकून जातं आणि मग तेव्हा समजतं की जिथं आपली उपस्थिती समजून घेतली जात नाही तिथं आपल्या भावनांची किंमत कोण करणार आहे. श्रोतेहो, काही अनुभव डोळ्यात पाणी आणतात, काही अनुभव मनात कायमची खंत ठेवतात. पण हेच अनुभव माणसाला जागं करतात. कोणासाठी किती वाकायचं, कोणासाठी किती थांबायचं, कोणत्या नात्यात आपली ऊर्जा घालवायची आणि कोणत्या वाटेवरून शांतपणे मागं फिरायचं हे शिकवतात. आयुष्यानं दिलेला प्रत्येक धक्का आपल्याला मोडण्यासाठी नसतो, तो आपल्याला अधिक सजग, अधिक खंबीर आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी हा असतो. म्हणून श्रोतेहो, या विचारामधून कोणाला दोष द्यायचा नाही, कोणावर राग काढायचा नाही. फक्त आपण आपल्या मनाला एवढं सांगायचंय की स्वतःला कधीही कमी लेखू नका. आपल्या साधेपणाला कमजोरी समजू देऊ नका. आपल्या प्रेमाला स्वस्त होऊ देऊ नका. आणि आपल्या स्वाभिमानाच्या बदल्यात कोणतीही साथ स्वीकारू नका. कारण श्रोतेहो, नाते टिकवणं महत्त्वाचं असलं तरी त्या नात्यांमध्ये स्वतःला हरवून बसणं योग्य नाही. कारण जीवनात काही माणसं दूर गेली, काही वळणावर साथ सुटली, काही शब्दांनी मन दुखावलं तरी प्रवास कधी थांबत नसतोय. आपल्या पावलांवर विश्वास ठेवा, आपल्या कष्टांवर विश्वास ठेवा आणि आपल्या मनातील चांगुलपणा जपा. कारण श्रोतेहो, एक दिवस वेळच दाखवून देतो की ज्यांनी आपली किंमत ओळखली नाही ते हरवले. पण आपण स्वतःला ओळखलं तर आपलं जगणं हे पुन्हा सुंदर होऊन जातं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जिथं आपल्या बोलण्याला किंमत नसते तिथं वारंवार स्वतःचं मन मांडत बसू नका. कारण ज्यांना आपली वेदना कळत नाही त्यांच्यासमोर आपली बाजू सांगून फक्त स्वतःचाच अपमान वाढतो. काही दारं बंद झाली म्हणून आपलं आयुष्य संपत नाही. कधी कधी बंद झालेलं दारच आपल्याला चुकीच्या ठिकाणाहून बाहेर काढतं आणि योग्य वाटेवर आणून उभं करतं. ज्यांना आपल्या हसण्याची सवय होती त्यांना आपल्या शांततेची किंमत कधीच कळली नाही. आपण एक दिवस आपलं न बोलणंही त्यांना त्यांच्या वागण्याची आठवण करून देईल. स्वतःला इतकं स्वस्त करू नका की प्रत्येक जण आपल्या भावनांशी खेळेल. मन मोठं असावं पण त्याच्या दारावर स्वाभिमानाची कडीही असावी. ज्यांनी वेळेवर हात सोडला त्यांच्यासाठी आयुष्यभर हात पसरवू नका. काही माणसं सोबत नसली तरी वाट चालते, पण स्वतःचा मान गेला की जगणं अवघड होतं. आपण कोणासाठी किती झटलो हे सांगत बसण्याची गरज नसते. ज्यांच्या मनात आपली जागा असते त्यांना आपली धावपळ न सांगताही दिसते. आपल्याला कमी समजणाऱ्यांशी वाद घालण्यात वेळ घालवू नका. वेळच असं उत्तर देते की त्यांच्या नजराखाली होतात आणि आपली ओळख उंच होते.
काही लोक आपल्या आयुष्यात फक्त परीक्षा घेण्यासाठी येतात. ते आपल्याला तोडण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्यामुळेच आपण अधिक मजबूत बनतो. नातं जपताना स्वतःला हरवू नका. समोरच्याला सांभाळताना आपल्या मनाची राख रांगोळी होत असेल तर त्या नात्याला प्रेम म्हणता येत नाही. आपल्या दुःखावर हसणारे लोक कधीच आपले नसतात, कारण जिव्हाळा असलेली माणसं अश्रू पोचतात, जखमेवर मीठ चोळत नाहीत. जेव्हा आपल्या मनाला रोज स्पष्टीकरण द्यावं लागतं तेव्हा समजून घ्या, तिथं आपुलकी कमी आणि संशय जास्त वाढलाय. काही जणांना आपली साथ हवी असते, पण आपलं सुख नको असतं. त्यांना आपली मदत चालते, पण आपली उंची खडकते. अशा नात्यांपासून दूर राहणंच बरं असतं. आपण शांत आहोत म्हणून आपल्याला काहीच कळत नाही असं समजणाऱ्यांची चूक असते. शांत माणूस सगळं पाहतो, फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. ज्यांनी आपल्याला वारंवार दुखावलं त्यांना पुन्हा पुन्हा माफ करणं हे माणुसकी असू शकते, पण त्याच जखमेवर पुन्हा हात ठेवू देणं ही स्वतःवरची अन्यायाची गोष्ट असते. मनानं श्रीमंत असणं हीच खरी मोठी संपत्ती आहे, कारण पैशानं घर भरतं, पण मायेनंच त्या घरात जगण्याचा प्रकाश येतो. आपल्या मागे बोलणाऱ्यांची काळजी करू नका, कारण ते आपल्या मागेच आहेत. याचा अर्थ आपण त्यांच्या पुढे चाललो आहोत. कधी कधी दूर जाणं हे रागामुळं नसतं, ते मनाला रोज होणाऱ्या वेदनेपासून वाचवण्यासाठी घेतलेला एक शांत निर्णय असतो. जिथं आपली उपस्थिती ओझं वाटते तिथं आपलं निघून जाणं हे सर्वात सुंदर उत्तर असतं, कारण जबरदस्तीनं टिकवलेली नाती मनाला फक्त थकवत असतात. ज्यांनी आपल्या अडचणीच्या वेळी तोंड फिरवलं त्यांच्यासाठी आपल्या यशाच्या वेळी मनाची दारं उघडी ठेवू नका, कारण संकटात दिसलेले चेहरेच खरे ओळखपत्र असतात. आपल्याला हरवण्याची भीती ज्यांना नाही त्यांच्यासाठी स्वतःला सिद्ध करत बसू नका. ज्यांना आपली किंमत कळते ते आपल्याला गमावण्याआधी एकदा तरी थांबतात. काही लोक आपल्या साधेपणाचा फायदा घेतात, म्हणून साधे राहा, पण इतके भोळे नका राहू की दुसऱ्याला आपल्या मनावर राज्य करता येईल. स्वतःचा सन्मान जपण्यासाठी कधी कधी एकटं उभं राहावं लागतं. गर्दीत असूनही अपमान सहन करण्यापेक्षा थोडं एकटं पण डोकं उंच ठेवून जगणं चांगलं. ज्यांनी आपल्याला कमी लेखलं त्यांच्या पुढे रडू नका. आपल्या मेहनतीने इतकं पुढं जा की एक दिवस त्यांनाच आपली ओळख अभिमानानं सांगावी लागेल. प्रत्येक गोड बोलणारा मनानं आपला असेलच असं नाही. काही लोक शब्दांनी फुलं देतात, पण त्यांच्या वागण्यात काटे लपलेले असतात. जगात कोणासाठीही स्वतःची किंमत कमी करू नका. आपण कोणाच्या दयेवर जगण्यासाठी नाही, तर स्वतःच्या कष्टानं डोकं उंच करून जगण्यासाठी जन्मलो आहोत.